महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। शिवसेना भाजपमध्ये युतीच्या बद्दल आज होणारी बैठक रद्द करण्यात आलेली आहे। मात्र ही बैठक आता उद्याला दुपारी 1 वाजता B7 या शासकीय निवासस्थानी होणार आहे। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय आणखी माहिती आहे? निश्चित काल पहिली बैठक झाली, प्राथमिक चर्चा करण्यात आली आणि या बैठकीत कुठल्याही जागा वाटपाच्या सीट बाबत नाही तर पारदर्शकता या विषयावरच आखी चर्चा रंगली आणि हाच पारदर्शकतेचा मुद्दा जो आहे हा युतीच्या बैठकीत खोडा ठरणार असं दिसतंय। कारण काल पारदर्शकतेचा मुद्दा जेव्हा बीजेपीने पुढे केला त्यानंतर शिवसेनेचे प्रतिनिधी जे आहेत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज दुपारी मातोश्रीवर चर्चेचा तपशील ठेवला। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली आणि ही बैठक आज घ्यायचं नाही असं ठरलेलं आहे। मात्र बैठक पुढे सकारात्मक सुरू ठेवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठीच उद्या दुपारी 1 वाजता ही बैठक त्याच निवासस्थानी ज्या ठिकाणी पहिली बैठक झाली। पण ऋत्विक, नेमकं मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय बातचीत झाली, काही तपशील कळू शकलाय? बातचीत गुलदस्त्यात आहे, चर्चेचा तपशील मिळालेला नाहीये। मात्र सकारात्मक चर्चा पुढे ठेवणं गरजेचं आहे। 21 तारखेची डेडलाईन ठरलेली आहे आणि पारदर्शकतेच्या विषयाला घेऊन नेमकं कुणाला काय अपेक्षित आहे यावरती आता पुढची चर्चा होईल। निश्चित ऋत्विक, या संदर्भातली माहिती वेळोवेळी तुझ्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।